हॅलो हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारण्यात आलं होतं की हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत थिक, थीन, टॉलर, शॉर्टर, लॉंगर, बिफोर, आफ्टर ॲक्टिव्हिटी हे जे होते याच्यावर काही क्वेश्चन्स प्रिपेअर करा म्हणून सांगितले होते. म्हणून आज त्या रिलेटेड आज व्हिडिओ बनवत आहे. चला तर एक्स्ट्रा क्वेश्चन्स मी इथं प्रिपेअर केलेले आहेत. तुम्ही पण असे एक्स्ट्रा क्वेश्चन्स प्रिपेअर करून मुलांना ते सॉल्व करायला देऊ शकता. आणि जर PDF पाहिजे असेल किंवा डॉक्युमेंट्स पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मग मी ते तुम्हाला PDF किंवा डॉक्युमेंट शेअर करेन. चला तर पाहूया. तुम्ही म्हटलं होता मला तर शॉर्टर, लॉंगर किंवा थिकर आणि थीनवर काही क्वेश्चन्स प्रिपेअर करा. मग खाली तर मी काही क्वेश्चन्स प्रिपेअर करून घेतलेले आहे. चला तर आपण पाहूया. विच इज अ शॉर्टर. खाली काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत, त्याच्यातले शॉर्टर ऑब्जेक्ट्स कुठले आहेत त्या सेक्शन्सला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. इन ईच सेक्शन 4 सेक्शन करून घेतलेलं आहे. तर सर्कल द शॉर्टर ऑब्जेक्ट. शॉर्टर म्हणजे लहान ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. आता इथं की दिलेलं आहे. हा लॉंगर की आहे, हा शॉर्टर की आहे. कोणाला सर्कल करायचं आहे आपल्याला, शॉर्टरला. चला तर शॉर्टरला सर्कल करूया. नेक्स्ट वन आहे ॲरो. विच वन इज अ शॉर्टर. हा शॉर्ट ॲरो आहे, हा लॉंग ॲरो आहे. तर कोणाला सर्कल करायचं आहे आपल्याला, शॉर्टर ऑब्जेक्टला. शॉर्टर ऑब्जेक्ट कोण आहे, हा आहे, त्याला आपण सर्कल. खाली आहे क्रेयॉनमध्ये शॉर्टर ऑब्जेक्ट खालचा आहे, वरचा आहे लॉंगर ऑब्जेक्ट. नेक्स्ट वन ऑब्जेक्ट आहे हा आहे शॉर्टर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे तुम्ही एक्स्ट्रा पिक्चर्स घेऊन मुलांना तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन्स देऊन प्रिपेअर करू. नेक्स्ट आहे लॉंग ऑर शॉर्ट. सर्कल द शॉर्टेस्ट अँड कलर द लॉंगेस्ट. शॉर्टेस्टला आपल्याला सर्कल करायचं आहे आणि लॉंगेस्ट म्हणजे लांब, जो लांब आहे, मोठा आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, कलर करण्यास सांगितलेलं आहे. तर शॉर्टेस्ट कोण आहे, हा आहे. तर लॉंगेस्टला आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्ही स्केच पेनने वगैरे मुलांच्या हातून इथं कलर करून घेऊ शकता. अशा प्रकारे मुलांकडून आपण कलर घेऊन करू शकतो. नेक्स्ट वन आहे, पुन्हा काय म्हणलेलं आहे, सर्कल द शॉर्टेस्ट कोण आहे, हा आहे का, हा आहे. तर याला आपल्याला सर्कल करायचं आहे आणि बिगर वनला कलर करायचा आहे. असं तुम्ही मुलांना प्रत्येक वेळेस प्रिपेअर करून घेऊ शकता. हा शॉर्टर आहे, शॉर्टरला सर्कल करा. लॉंगेस्टला कलर करून घ्या. हा शॉर्टर आहे, शॉर्टरला सर्कल, तर लॉंगरला कलर. हा शॉर्टर आहे, लॉंगरला आपण कलर करून घ्यायचं आहे. हा सुद्धा शॉर्टर आहे. अशा प्रकारे सर्कल द शॉर्टेस्ट अँड कलर द लॉंगेस्ट असं एक वर्कशीट तुम्ही प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट वन आहे लॉंग ऑर शॉर्ट. कलर द लॉंगेस्ट फिगर इन ईच सेट. कलर करा म्हणलेलं आहे. इथं सुद्धा काय सांगण्यात आलेलं आहे, कलर करा म्हणलेलं आहे. कुठलं लॉंगेस्ट फिगर आहे, कुठलं बिग आहे ऑब्जेक्ट, त्याला काय करायला सांगितलेलं आहे, कलर. तुम्ही स्केच पेननं करून घेऊ शकता मुलांकडून किंवा क्रेयॉन्सनं करून घेऊ शकता. हा ऑब्जेक्ट लॉंगर आहे, तर याला आपल्याला काय करायचं आहे, कलर करायचं आहे. तर अशाकडून वेगवेगळे प्रकारचे वर्कशीट, बॉक्सला कलर करणे किंवा टिक करणे किंवा कलर करणे हे मुलांकडून आपण प्रिपेअर करून घेऊ शकतो. सेकंड पिक्चरमध्ये लॉंगेस्ट ऑब्जेक्ट आहे स्पून. तर अशा प्रकारे मुलांना आपण कलर करून घेऊ शकतो. थर्डमध्ये आहे हा बिग वन आहे आणि फोर्थ वनमध्ये हा आहे बिग. तर तुम्ही मुलांकडून कलर करून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन आहे थिक, थीन.
ठीक, थीन तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. थिक म्हणजे काय, थीन म्हणजे काय. थिक म्हणजे जाड, थीन म्हणजे बारीक. थिक म्हणजे जाड, थीन म्हणजे बारीक. तर इथं काय म्हणलेलं आहे क्वेश्चन वाचूया. पुट अ टिक नेक्स्ट टू द थिक्कर प्लॅंक. थिक्कर प्लॅंक कोण आहे, कुठलं थिक्कर आहे. थिक म्हणजे काय म्हणले मी, जाड. जाड प्लॅंक कुठला आहे, हा आहे. तर याच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचंय. टिक करा म्हणलेलं आहे, कलर करू नका. टिक म्हणलेलं आहे. क्वेश्चन मुलांना वाचण्यास सांगा. तुम्ही वाचलं तरच मुलाला कळणार आहे की कलर करायला सांगितलेत, सर्कल करायला सांगितलेत का टिक करायला सांगितलेत, तरच मुलं ते करू शकतात. कलर द थिनर पेन्सिल. थिनर म्हणजे काय, बारीक. बारीक पेन्सिलला काय करा म्हणलेलं आहे, कलर. तर बारीक, लहान जो बारीक आहे त्याला आपण काय करून घेऊया, कलर करून घेऊया. नेक्स्ट वन आहे बिफोर आणि आफ्टर. या रिलेटेड सुद्धा मी इथं ऍक्टिव्हिटी काढून घेतलेला आहे, म्हणजे मुलांना एक्स्ट्रा क्वेश्चन्स इथं समजून घेता येईल. तर इथं काय म्हणलेलं आहे, फर्स्ट क्वेश्चन, कलर द बॉक्स दॅट शो ऍक्टिव्हिटी बिफोर. बिफोर ऍक्टिव्हिटी कुठली आहे त्याची, काय करतोय तो, टेकिंग बाथ अँड वेअरिंग द क्लॉथ्स. वेअरिंग द क्लॉथ्स ही ऍक्टिव्हिटी आफ्टर आहे. त्याच्या बिफोर त्यांनी काय केलेलं आहे, टेकिंग अ बाथ. मग तिथं कोणाला करायचंय आपल्याला, बिफोरच्या बॉक्सला कलर करायचं आहे. नेक्स्ट वन आहे कलर द बॉक्स दॅट शो ऍक्टिव्हिटी आफ्टर. आफ्टर शी वोर हर शूज, रमा वोर हर सॉक्स. शूज घालण्या अगोदर ती काय घालणार, सॉक्स. पण ऍक्टिव्हिटी काय म्हणलेलं आहे, आफ्टर. शूज आफ्टर, सॉक्स आफ्टर ती काय घातली, शूज. मग कुठल्या ऍक्टिव्हिटीला कलर करायचं आपल्याला, आफ्टर. शूज सॉक्स आफ्टर ती काय घातली, शूज. मग शूज या बॉक्सला आपल्याला काय करायचं आहे, इथं कलर करून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन आहे कलर द बॉक्स दॅट शो ऍक्टिव्हिटी बिफोर. मॉम मेड चपाती, शी रोस्टेड इट. मम्मीनं चपाती बनवलेलं आहे, आता तिला ती भाजतीये. ऍक्टिव्हिटी कोणती पाहिजे आहे आपल्याला, बिफोर. चपाती भाजण्या अगोदर काय करणार आहोत आपण, चपाती प्रिपेअर करणार आहोत, मेड करणार आहोत, तयार करणार आहोत. तर ऍक्टिव्हिटी बिफोर काय असेल, मॉम मेड चपाती. तर अशा प्रकारे मुलांना वेगवेगळे क्वेश्चन्स ऍक्टिव्हिटीजचे घेऊन आपण त्यांना समजावून सांगू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.